नमस्कार. आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही व्हिडिओजला लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. मित्रांनो, काही दिवसांपूर्वी एक खूप न्यूज व्हायरल होत होती वेगवेगळ्या न्यूज चॅनल्सवरती. आणि ती न्यूज होती एका माजी आमदाराची, ज्यानं 8 वर्ष तुरुंगवास भोगला आणि जेव्हा त्याची पूर्ण सुटका झाली जामिनावरती, तेव्हा त्याचं स्वागत करण्यासाठी हजारो युवक रस्त्यावरती उतरले होते. आणि हा सगळा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला आठवलं असेल किंवा जे याच पंचक्रोशीतली माझे व्ह्युअर्स आहेत त्यांना नक्कीच आठवलं असेल हे कोण आहे. तर आज आपण चर्चा करणार आहोत सोलापूर जिल्ह्यातील एक खूप महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ आहे, ज्याच्यावरती पूर्वीपासूनच राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे. आणि आजपर्यंत तो जो गड आहे राष्ट्रवादीचा, तो दुसऱ्या कोणत्याही पक्षाला भेदता नाही आला असं म्हणायला हरकत नाही. तर अशा सोलापूर जिल्ह्यात 2 गड आहेत. त्यातला एक होता माढा आणि दुसरा आहे मोहोळ. होय, सोलापूर जिल्ह्यात खूप साऱ्या मतदारसंघात सत्तापालट झालं, खूप मोठमोठे नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आणि त्यांना पराभव देखील चाखावा लागला. पण माढा आणि मोहोळ अशा 2 मतदारसंघात मात्र जे पूर्वाश्रय परिषदेचे मोठे नेते आहेत त्यांनी आपला होल्ड ह्या मतदारसंघावरती कायम ठेवलाय. त्यातल्याच माढा तालुक्यावरती आपण एक चर्चा केली होती. आज आपली चर्चा असणार आहे मोहोळ तालुक्याच्या मोहोळ विधानसभा मतदारसंघावरती. मित्रांनो, मोहोळ विधानसभा मतदारसंघ जर आपण जेव्हा नाव घेतो, जेव्हा हा सोलापूर जिल्ह्यातील जे आपले व्ह्युअर्स आहेत त्यांना माहित असेल की मोहोळवरती निर्भीतपणे राजन पाटील जिथले माजी आमदार आहेत त्यांचा होल्ड आहे मतदारसंघावरती. आणि ते जर प्रत्येक निवडणुकीत त्यांनी जो उमेदवार उभा केलेला असतो किंवा त्यांच्या बाजूने जो उमेदवार असतो तोच विजयी होतो. कारण त्यांच्याकडे जे मताधिक्याची संख्या आहे ती खूप जास्त आहे, त्यांच्याकडे खूप जास्त मतदार आहेत. असं म्हटलं जातं की त्यांच्याकडे 30-40 किंवा 50,000 मताचा एक होल्ड असल्यानं ते त्यांना तिथून विजय मिळवणं हे खूप सोपं जातं. पण 2024च्या विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत ही गोष्ट तितकीच खरी ठरणार आहे का, की राजन पाटील यांचा विजय खूप सोपा झालाय का अजून कठीण होत चाललाय, या गोष्टीवरच आपण चर्चा करणार आहोत. कारण मित्रांनो, 2019 जर आपण ते जे उमेदवार आहेत त्यांची पूर्ण नावं आणि जर संख्या पाहायला गेलं, जे विजयी उमेदवार आहेत यशवंत माने जे राष्ट्रवादीचे उमेदवार होते त्यांना 90,000पेक्षा जास्त मतं मिळाली होती. तर जे उमेदवार आहेत शिवसेनेचे त्यांना जवळपास 80,000च्या आसपास मतं मिळाली होती, आपण म्हणायला हरकत नाही. त्याचबरोबर जे अपक्ष उमेदवार होते, जे मोहोळचे माजी आमदार देखील राहिले होते, रमेश कदम यांना 25,000पेक्षा जास्त मतं मिळाली होती. जर आपण शिवसेनेचे उमेदवार होते त्यांची आणि अपक्ष उमेदवारांची, या दोन्ही उमेदवारांची मताची जर बेरीज केली तर अगदी तेवढीच मतं पाहायला मिळतात जेवढी मतं हे विजयी उमेदवाराला प्राप्त झालेली आहेत. त्यामुळं जे अपक्ष आहे आणि जे शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांची एकत्रित मते जर केली तर विजयी प्राप्त होणं हे शक्य आहे असं म्हणायला हरकत नाही. पण मित्रांनो, जे माजी आमदार आहेत रमेश कदम यांचा थोडासा आपण प्रवास बघूया. रमेश कदम हे 2014ला माढा मोहोळ विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर माहिती सरकारमध्ये त्यांनी अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मध्ये जवळपास 300हून अधिक कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप मोहोळचेच माजी आमदार लक्ष्मणराव ढोबळे यांनी त्यांच्यावरती केले. त्यानंतर त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आणि त्या कारवाईत त्यांना जवळपास 8 वर्ष तुरुंगवास भोगावा लागला. त्याच दरम्यान त्यांनी 2019ची विधानसभा निवडणूक लढवली देखील होती. पण ते अपक्ष असल्यानं त्यांना 25,000 सारखा मतदान मिळणं देखील खूप महत्वाचं आहे. कारण इथे तुम्ही पाहिलं असेल की या मतदारसंघावरती कायमच राजन पाटील यांचा होल्ड राहिलेला आहे. कारण 1995ला काँग्रेसमधून असेल, 1999ला राष्ट्रवादीतून असेल किंवा 2004ला राष्ट्रवादीतून असेल, त्यांनी 3 वेळा इथून या मतदारसंघाचं नेतृत्व केलं आहे विधानसभेमध्ये. त्यानंतर रमेश कदम यांनी देखील आपण निवडणूक लढवणार आणि अपक्ष लढवणार ही इच्छा दाखवली आणि त्यांनी मोहोळमधून आपला अर्ज दाखल केला. त्यांची पूर्ण प्रचाराची जी जबाबदारी आहे त्यांची कन्या सिद्धी कदम यांनी पार पाडली होती. पण आता मात्र मोहोळमध्ये जी समीकरण आहेत ती खूप बदललेली आहेत. कारण मोहोळचं स्थानिक राजकारण पाहायला गेलं तर मोहोळमधले जे मोठमोठे नेते आहेत आपण पाहायला गेलं, सगळ्यात मोठं जे नाव आपण पाहतो ते आहेत राजन पाटील. कारण तिथले माजी आमदार आहेत आणि ते या राजकारणातले बडे प्लेयर आहेत असं म्हणायला हरकत नाही.
त्यानंतर दुसरं नाव येतं ते म्हणजे उमेश पाटील. महत्वाची गोष्ट म्हणजे जशी राष्ट्रवादीत उभी फूट पडली आणि अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट तयार झाले, तर राजन पाटील यांचे पारंपरिक विरोधक आहेत उमेश पाटील. आणि उमेश पाटील आणि राजन पाटील हे दोघंही अजित पवार गटात असल्यानं दोघांचाही क्लॅश होतोय असं म्हणायला हरकत नाही. जर आपण पक्षाचं जे ताकद जर पाहायला गेली, पक्षाने ताकद कोणाला जास्त दिली, तर शरद पवार आणि अजित पवार जेव्हा एकत्र होते राष्ट्रवादीत, तेव्हा पक्षाने नेहमीच राजन पाटील यांना ताकद देण्याचं काम केलं. पण जेव्हा आता पक्षाचे दोन गट वेगळे पडले किंवा अजित पवार यांना राष्ट्रवादी मिळाली असं आपण म्हणतो, तर या राष्ट्रवादीमध्ये पाटील जे आहेत यांना मात्र त्यांच्या पक्षाने ताकद द्यायला सुरुवात केली आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण मुख्य प्रतोद हे पद त्यांना पक्षाने दिले आणि आजकाल आपण पाहतो पक्षाच्या मोठमोठ्या कार्यक्रमात किंवा शिबिरात ते पहिल्या रांगेत बसलेले असतात. त्यामुळं उमेश पाटील यांची इमेज मोठी होत असल्यानं राजन पाटील यांच्या ग्राउंड लेवलच्या इमेज किंवा राजन पाटील यांच्या मतदारसंघातल्या इमेजवर थोडा फरक पडतोय का, त्यांची इमेज डॅमेज होते का हे म्हणायला हरकत नाही. तर आता महत्वाची गोष्ट ही आहे की रमेश कदम जे आहेत ते कोणत्या पक्षात प्रवेश करतील, कारण त्यांच्याकडे खूप पर्याय आहेत. त्यांच्याकडे जेव्हा त्यांचं आगमन झालं होतं, जेव्हा ते मोहोळमध्ये आले होते, तेव्हा त्यांचे मनसे नसेल किंवा राष्ट्रवादीने देखील होर्डिंग्स लावले होते. त्यामुळे त्यांच्याकडे सगळ्यात मोठा पर्याय आणि पहिला पर्याय असू शकतो ते म्हणजे सध्या सत्तेत असलेले अजित पवार गट. पण अजित पवार गटात गेल्यानंतर त्यांची उमेदवारी मिळण्याचे चान्सेस बरोबर नाहीच होऊ शकतात, कारण ऑलरेडी उमेश अजितदादा गटातील राजन पाटील यांच्याकडे मतदारसंघ असल्यामुळे सर्वस्व अधिकार त्यांचाच असतो जे आपण पाहिलेले. त्यानंतर त्यांच्याकडे दुसरा पर्याय आहे शरद पवार गट. शरद पवार गट यांच्या जी सहानुभूती आहे ती रमेश कदम यांचा क्रिमिनल रेकॉर्ड लपवू शकते, पण आधीच पक्षात फूट झाली आहे. त्यात शरद पवार गट जे आहे त्यांच्यावरती नेहमीच कारवाया चालू असतात, ईडीच्या असेल एसीबीच्या असेल कारवाया चालू आहेत. त्यात ते क्रिमिनल रेकॉर्ड असणारे किंवा आधीच शिक्षा भोगून आलेले उमेदवाराला आपल्या गटात प्रवेश देतील का हे देखील बघणं खूप महत्वाचं आहे. त्याचबरोबर तिसरा त्यांच्याकडे पर्याय असू शकतो ते म्हणजे भाजप किंवा शिंदे यांच्या सेनेत प्रवेश करणं किंवा मनसेत प्रवेश करणं. पण जर ह्या कोणत्याही पक्षात त्यांनी जर प्रवेश केला, मनसेमध्ये जाऊन ती उमेदवारी मिळवू शकतात, पण भाजप किंवा शिंदे यांच्या शिवसेनेत गेल्यानंतर त्यांना प्रवेश मिळणं जवळपास नाहीच नसणारच आहे, कारण इथे महायुतीची जागा जे स्टँडिंग आमदार आहेत त्यांनाच दिली जाईल. त्यामुळे त्यांना अपक्ष उभं राहावं लागेल. अपक्ष उभं राहून निवडणूक लढणं याचा फटका त्यांनी गेल्या 2019 निवडणुकीत पाहिलाय. त्यामुळं ते कोणत्या मतदारसंघात लढतायत हे त्यांनी विचार करतायत, कारण त्यांनी जेव्हा आले होते तेव्हा त्यांनी स्पष्ट केलं होतं की मी आगामी निवडणूक लढणार आहे. मी शरद पवार असतील किंवा अजित पवार असतील यांच्या भेटीगाठी घेऊन, कारण पुलाखालून खूपच पाणी वाहून गेले, त्यामुळे दोघांच्याही भेटी घेऊन मी हे ठरवणार की कोणत्या पक्षात जाणार आणि आगामी निवडणूक लढवणार. आपल्याला त्यांच्या जेव्हा ते आले होते म्हणून त्यात पाहायला मिळतं की युवक वर्ग त्यांच्याकडे जास्त अट्रॅक्ट झालेला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर त्यांची जी कामं असतील मागल त्याला पाणी किंवा दुसरी, याच्यामुळे चांगलाच मतदार त्यांनी अट्रॅक्ट केलेला आहे. पण त्यांच्या सुटकेनंतर जेव्हा ते आले होते त्यानंतर त्यांचा प्रवास किंवा ती जी ग्राउंड लेवल त्यांचा जो टच हे थोडासा कमी पाहायला मिळणार, कारण ते आता ग्राउंड लेवलवरती अवेलेबल नसतात आपल्याला असं वाटतं. रमेश कदम यांना या निवडणुकीत जर एक एज पाहिजे असेल, त्यांना एक मुव्हिंग ऍडव्हान्टेज पाहिजे असेल, तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं, जास्तीत जास्त लोकांच्या भेटीगाठी घेणं आणि आपण कोणत्या पक्षात आहोत हे लोकांसमोर स्पष्ट करणं हे खूप महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं, मोहोळच्या आगामी निवडणुकीत कोण आमदार बनेल किंवा मोहोळचं मैदान कोण मारेल? तुमच्या प्रतिक्रिया कळवायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.